नेहरू युवा केंद्राच्या युवा उत्सव कार्यक्रमाक व्यासपीठार आमच्या बरोबर आसात आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, त्याचबरोबर नेहरू युवा केंद्राचे स्टेट डायरेक्टर प्रकाश नामुरे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर श्री कालिदास घाटवळ, नितीन NSS कोऑर्डिनेटर नितीन सावंत, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस आणि म्हज्या समोर आशिल्ल्या म्हज्या युवा मित्र आणि मैत्रिणींनो, पत्रकार मित्र, नेहरू युवा केंद्राच्या या कार्यावळीक तुम्ही आज दिसभर चलपी या युवा उत्सव कार्यावळीत तुम्ही सगळे जाण वांटे घेवपा खातीर हांगासर आसात। म्हाका दिसता आमी सगळे जाण हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचो पंचप्राण ही थीम घेवन आमी फुडें वता काय ना? पंचप्राण ही थीम घेवन फुडें वचपा खातीर हांगा आयल्या काय बेश्टेच आयल्या? मग एकट्या कडल्यान उत्तर मेळना। आमी कार्यक्रमांक कित्याक आयल्या? युवा उत्सव या कार्यक्रमांक पार्टिसिपेट जावपाक आमी जे कॉम्पिटिशनांनी भाग घेवपाक आयल्या, त्याच बरोबर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांची थीम जी पंचप्राण म्हणजे आझादी का अमृत महोत्सव ह्या वेळार जो आमी सेलिब्रेट करता, देशाची 75वी आमी जी सेलिब्रेट करता, फुडली 25 वर्सां कशा पद्धतीत प्लॅन करपाची आसा हे ठरोवपा खातीर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर जर प्लॅन करता आसत जाल्यार देशातल्या प्रत्येक युवकांनी ठरोवचे की फुडल्या 25 वर्सांक ह्या देशा बरोबर म्हणजे हांव स्वताक आणि ह्या देशाक आपूण कितें दितलो हे ठरोवपा खातीरच म्हाका दिसता ह्या युवा उत्सवाची मेन थीम जी आसा ही पंचप्राण आसा। ह्या पंचप्राणांतल्यान एकता और अखंडता, गुलामी की सोच से मुक्ति, इस विरासत पर्व पर गर्व, नागरिक का कर्तव्य आणि विकसित भारत, ह्यो 5 गोष्टी जर आमी विचार करीत आणि ह्यो 5 गोष्टी जर घेवन आमी फुडें वचत म्हणजे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यानी ह्या देशात एकता और अखंडता हो देश प्रत्येक फावटी विभिन्न गोष्टीचेर डिवायड केलो वता। तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं कॅथलीक इतकेच न्ही, ताज्या उपरांत परत पोट जाती येयल्यो, तूं ह्या जातींतलो, तूं ह्या हेतूंतलो आनीकूय, पण आमी सगळे जाण भारतीय आसा ही एक सोच घेवन फुडें वचपाचो विचार आसा। आणि हे सोच कोण फुडें व्हरपाक शकता तर आमी युवक तरणाटे हो विचार घेवन फुडें वचूं शकता। म्हणून तर एकता हो संदेश घेवन फुडें वचपाची गरज आसा अशें म्हाका दिसता। आमी पळयता की गेली 75 वर्सां जरी जाली जर गुलामीचो विचार आमच्या तकलेंतल्यान भायर सरूंक ना, म्हणजे अजून सुद्धा म्हणजे ब्रिटिशाच्यो आसतल्यो किंवा गोंयांत पोर्तुगीजाच्यो आसतल्यो, आमकां काही यादी अजूनही आसात आणि तेच विचार घेवन फुडें वचपाचो आमी प्रयत्न करतात। ते विचार सायडीक काडून उडोवपाचो म्हणजे गुलामीच्या सोच के बाहर रखकर हे विचार भायर दवरून आमकां फुडें वचपाचो एक स्टेप आझादी के अमृत महोत्सव म्हणजे फुडल्या 25 वर्सांक आमकां विचार करपाची गरज आसा। आमकां विकसित भारत हो देश विकसित करपा खातीर म्हणजे फाटल्या 9 वर्सांक क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत तुम्ही मुद्दामून पळयात, हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांचो सगळ्यात पयलो मिशन खंयचो आशिल्लो तर स्वच्छ भारत अभियान आता सुरू खंयचो केला, सशक्त भारत। स्वच्छ भारत ते सशक्त भारत म्हणजे हो देश स्वच्छ जावचो, हो देश स्वस्थ उरचो म्हणून फिट इंडिया मुवमेंट आसा। फिट इंडिया मुवमेंटाच्या बाबतीत प्रत्येक जाण हो फिट उरपाक जाय, मागीर तो यंग आसतलो, यूथ आसतलो किंवा एजेड आसतलो, हो फिट उरचो म्हणून त्यांनी प्राणायाम आसतलो, वेगवेगळ्यो गजाली हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान फिट इंडिया मुवमेंट या निमित्तात या पुराय देशातल्या युवकांक तांच्यांनी सांगल्या, म्हणून तर फिट इंडिया भारत। आम्ही म्हणटा की विरासत पर गर्व, आमच्या देशात ज्यो विरासतच्यो गोष्टी आसा ताजेर आमकां गर्व आसपाक जाय आणि ही विरासत वेगवेगळी आसतली। आमी जर गोंयांत पळोवपाक गेले आसत तांबडे सुर्लाचें देवूळ बरेचशे फावटी खंय कितें आसा हेच आमच्याच लक्षात येना, आमकां तेजेर गर्व आसपाक जाय। आमच्या बिचोले तालुक्यात असलेले सप्तकोटेश्वराचे मंदिर जे 350 वर्सांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजात ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली म्हणजे पोर्तुगीजांनी मोडून उडयल्ले देवूळ जे परत बांधले आणि परत एकदा म्हणजे आज म्हाका गर्व आसा की आज छत्रपती शिवाजी महाराजान बांधलेले देवूळ परत एकदा पुनर्निर्माण करपाचो माझ्या खातीर ही मोठी गर्वाची गजाल आशिल्ली। आमकां सगळ्या जाणांक म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आसा आमी बिचोले तालुक्यात रावपी लोकांक तर गर्व आसपाक जाय,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन जाल्ली ही भूमी आसा. ह्या प्रत्येक गोष्टीची आमी म्हायती दवरपाक जाय, ताचेर आमकां गर्व दवरपाची गरज आसा. म्हणून तर मोदीजीन म्हटलां की आपल्या विरासत पे गर्व होना जरुरी है. त्याच बरोबर आमी पळयता की नागरिक कर्तव्य आमकां सगळ्यांक दिसता देश हमें सब कुछ देता है, हम भी तो कुछ देश को देना सीखे. आमकां सगळ्या जाणांक देश सगळें दिता. आज जर तुम्ही गोंयांत पळयशात जाल्यार गोंयचें सरकार प्रत्येक नागरिकाक सगळ्यो गजाली दिता. आमी म्हणटले रस्ते, लायट, उदक, शिक्षण हे सगळें दिता. आमी कितें दिता? इन रिटर्न आमी बी कितें तरी दिवपाक जाय. आमचेंय तें कर्तव्य आसा. ह्या देशा खातीर दिवपाक आमचे कडेन कितें आसा? तर आमी दिवपाक शिकपाक जाय. निदान म्हणजे आमी जे म्हणटा की डिसिप्लिन मेंटेन करून म्हणजे आमी जे म्हणटा की राष्ट्रीय भावना जी आमच्या मनात जागरूक जावची आणि राष्ट्रीय भावना बाकीच्या मनात क्रिएट करची, हाज्या बद्दल जरी आमी विचार लोकांच्या मदीं मांडले जाल्यारय म्हाका दिसता आमी खूब कितें दिवपाक शकतले. आणि तेजेरूच आधारीत आज ज्यो स्पर्धा आयोजन केल्या, कदाचित कविता स्पर्धा आसतली, फोटोग्राफी आसतली, प्रिंटिंग आसतले, भाषण आसतले, लोकनृत्य आसतले, हे सगळे कित्याक तर इंटिग्रेशन पुराय देशाचे राष्ट्रीयत्व एकीकडे येवचे, प्रत्येक स्टेटींतल्यान हातूंतल्यान चूज जावन राष्ट्रीय स्तराचेर पावचे. आतां स्टेट डायरेक्टर श्री प्रकाश जी यांच्या कडेन उलयतालो की तांचें म्हणणें आसा की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मेरी मिट्टी मेरा देश, मेरा मिट्टी मेरा देश प्रोग्राम ऑगस्टान आयोजन करता. प्रोग्रामाच्या आयोजना फाटीमागचो उद्देश कितें? ह्या देशात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पासून विविधता आसा, बट ह्या विविधतेनय एकता आसा. आमच्यो भाशा वेगळ्यो आसतल्यो पण आमी राष्ट्रीय भावनेन, हिंदुत्व ह्या भावनेत आमी सगळे जाण एक आसा. आमचे धर्म वेगळे आसतले पण आमी सगळे जाण इंडियन पयली आसात. ह्या हातूंतल्यान आमी एकीकडे येवपाक जाय. म्हणून तर म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर, स्पोर्ट्स मिनिस्ट्री, नेहरू युवा केंद्र या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान राष्ट्रीय भावना युवकांच्या मदीं जागृत जावची. हीच तर आमी म्हणटा की टेररिझम आसतले, आतंकवाद आसतलो, हाजे पासून पयस आमच्या देशांतल्या तरणाट्या खातीर दवरपा खातीर आणि राष्ट्रीय भावना त्यांच्या मदीं जागरूक करपा खातीर नेहरू युवा केंद्र सातत्यात अग्रेसर आपल्या परीत काम करीत आसा. ह्या देशाचो तरणाटो घडचो, ह्या देशांतल्या प्रत्येक तरणाट्याक आपल्या राष्ट्र भावना जागरूक करची, ताच्या खातीर सातत्यात नेहरू युवा केंद्र कितलीशींच वर्सां काम करीत आयिल्लें आसा. आमकां एप्रिसिएट करपाक जाय. पुराय देशभरांतले नेहरू युवा केंद्राचें काम हांवें लागच्यात पळयलां. निश्चित रित्या गोंयांतले नेहरू युवा केंद्राचें काम बाब कालिदास घाटवाळ यांनी सांगले त्या प्रमाणे 1998 पासून आतापर्यंत म्हणजे ते नेटान अजूनही जलद गतीन सुरू आसा. तुम्ही सगळ्यांनी जर त्या कामाक अजूनही नेटान फोर्स दिलो म्हाका दिसता जाल्यार आनीकूय खूब मोठ्यान फुडें पावपाक शकता. आमी सगळे जाण ह्याच भावनेंतल्यान जर काम करीत रावले जाल्यार निश्चितच आमी म्हणटा की आझादी का अमृत महोत्सव जेन्ना आमी आज सेलिब्रेट करता आणि जेन्ना आमी ह्या देशाची 100वी सेलिब्रेट करतले तेन्ना हो देश विश्वगुरू जावपा खातीर खंयसरूच फटी उरचो ना. आज G20 ची प्रेसिडेंटशीप भारत देशाकडे आयल्या. इट इज ऑलमोस्ट या वर्ल्डातले 80% ऑफ द पॉप्युलेशन, या वर्ल्डातली 70% ऑफ द ट्रेड या G20च्या कंट्रीनी कव्हर केली वता. आणि त्या G20 होस्ट करपाक त्याची प्रेसिडेंटशीप भारत देशाकडे येवपा खातीर आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ते लीड करता, ही आमच्या देशा खातीर खूब व्हड गजाल आसा. आमकां दिसून येना आज म्हणजे पुराय आमी म्हणटा की ह्या ही G20 लीड करता आसतना भितरले 8 मिटिंग्स आमकां गोंयाक लीड करपाक मेळटा. म्हणजे पुराय जगाचेर वचपाची संद G20च्या 8 मिटिंगेच्या निमित्तान आमकां मेळ्ळी. आमी ऑपॉर्च्युनिटी कशा पद्दतीन ग्रॅब करप हे आमी ठरोवचें पडटलें. म्हाज्या समोर आसतले तरणाटे कोण तरी शिकता आसतलो, कोण तरी खंय तरी जॉब करता आसतलो, बट तरी सुद्दां वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो अवेलेबल आसा देश लेवलाचेर, राज्य लेवलाचेर ह्यो कशा पद्दतीन आमी घेवप आनी आमी फुडें वचप हें आमी ठरोवचें पडटलें. कारण ऑपॉर्च्युनिटीज खूब आसा. आज ऑपॉर्च्युनिटीज फक्त ट्रॅप करपाक जाय, ऑपॉर्च्युनिटीज फक्त घेवपाक जाय, ताची संद आमी मेळोवपाक जाय. म्हाका दिसता नेहरू युवा केंद्राच्या माध्यमांतल्यान, ह्या युवक चळवळीच्या माध्यमांतल्यान युवक घडोवपाचें काम हे नेहरू युवा केंद्रात सातत्यात केलां. आणि ताका बूस्ट दिवपाचें काम बाब युवा कॉर्डिनेटर बाब कालिदास घाटवाळ हांच्यांनी केलां. ताच्या बरोबर वेगवेगळे तांचे साथीदार आसतले, वेगवेगळे नेहरू युवा केंद्राचे कॉर्डिनेटर्स आसतले, तांच्यांनी सातत्यात वेगवेगळ्या जाणांक एक प्लॅटफॉर्म मेळोवन दिवपाचें काम केलां. वेगवेगळ्या माध्यमांत आसतले, ते राज्य पातळीचेर आसतले, देश पातळीचेर आसतले, पण ताचो फायदो कसो करून घेवपाचो हे आमी सगळ्यांनी ठरोवपाक जाय. आणि आमी निश्चित रित्या जर ताचो फायदो करून घेतले आसत जाल्यार खूब जाण ह्याच हातूंतल्यान खूब वयर पर्यंत पावल्या. तुमच्या खातीरय बी ही व्हड संदी आसा.
निश्चितरित्या म्हाका दिसता युवा महोत्सव आयचो उत्तर गोंयांतलो आसतलो, युवा महोत्सव दक्षिण गोंयांतलो आसतलो, युवा महोत्सव राज्य पातळी वयलो आसतलो आनी हातूंतल्यानूच आमकां पार्टिसिपेट जे जावपाक मेळटा हे नॅशनल लेवलाचेर आसतलें. हे पार्टिसिपेशन ही तुमकां संद घेवन येता आनी त्या खातीर हांव हेच्या समेस्त हांगासर हजर आसा त्याय बी आनी हांगा हजर ना त्याय सगळ्या तरणाट्यांक सांगपाक सोदता की आमकां जर एखाद्या प्लॅटफॉर्म एड्युकेशनाच्या भायर जर प्लॅटफॉर्म कॉलेजीच्या भायर जर प्लॅटफॉर्म खंयसर जर अवेलेबल आसत जाल्यार ते नेहरू युवा केंद्राचे प्लॅटफॉर्म आसा जेका आमकां देश पातळीच्या लेवलाचेर वचपाची संद ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान आसा. म्हणून म्हाका दिसता आमच्या मदल्यो लिडरशीप क्वॉलिटीज आमच्या मदल्यो वेगवेगळे आमकां जे नेतृत्व करपाची संद वेगवेगळ्या क्षेत्रात हांव फक्त पॉलिटिकल क्षेत्रात म्हणना सोशल क्षेत्रात आसतली कला क्षेत्रात आसतली आपली करियर घडोवपाच्या क्षेत्रात आसतली ही संद नेहरू युवा केंद्र प्रत्येकाक मेळोवन दिता. पण ती प्रत्येकान जर ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आसत जाल्यार निश्चितच ताजो तांकां फायदो जावपाक शकता. त्या खातीर चडांत चड युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या ह्या कार्यक्रमांनी पार्टिसिपेट जावचे. नेहरू युवा केंद्राची संद ही जिल्हा आणि राज्य पातळीचेर घेता आसतना देश पातळीचेर वचपा खातीर बी खंयसरूच फाटी पळोवचें न्ही. आमचे स्पोर्ट्स एंड यूथ मिनिस्टर बाब अनुराग सिंग ठाकूर म्हजे मित्र हे खूब आज खेळा मंत्री म्हणून खूब बरें काम करता आनी पुराय देश पातळीचेर नेहरू युवा केंद्राचें काम हे खूब बऱ्या पडतीत करता आसतना दिसता. वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे इंटिग्रेशन आसतले स्टेटीचे वेगवेगळे कार्यक्रम सातत्यात ते आयोजन करता. हे कार्यक्रम फुडें व्हरपाची संद आज तरणाट्यां मदीं आसा आनी तरणाटे जर सगळे काम करपाक लागले जाल्यार निश्चितरित्या आमी म्हणटा की आझादी का अमृत काल ह्या वेळार पळयल्लें स्वप्न हे साकार जावपा खातीर चड उशीर लागचो ना. तुम्ही जर पळयशात फाटल्या 9 वर्साच्या कार्यकाळात जर माननीय मोदीजींनी युवकांच्या खातीर केल्लें काम जर पळयशात हांव जर उलयत रावलो आसत जाल्यार म्हाका सांगपाक वरभर सुद्दां कमी पडटलें. तुम्ही मुद्दामून एड्युकेशन सेक्टरात पळयात स्किल एड्युकेशन नावाची पयलें मंत्रालय हाज्या पयलीं केन्नाच स्किल एड्युकेशन ही मिनिस्ट्री नाशिल्ली. द फर्स्ट मिनिस्ट्री स्टार्टेड इन द मोदीजीज मिनिस्ट्री वीज द स्किल एड्युकेशन. जेका काम करपाची संद आसा तेका कौशल्य आसा म्हणजे आमी स्किलिंग रिस्किलिंग आनी अपस्किलिंग म्हणजे 10वी आसतलो 12वी आसतलो ग्रॅज्युएट आसतलो तेका स्किल करपाची संद ही स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या मार्फत मेळ्ळी. आणि पहिलेच फावटी तुम्ही जर कंपॅरिजन पळयत जाल्यार नवीन म्हणजे आमी म्हणटा की न्यू मेडिकल कॉलेजीस न्यू इंजिनियरिंग कॉलेजीस न्यू नर्सिंग कॉलेजीस खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्हा लेवलाचेर नर्सिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आणि इंजिनियरिंग आमकां आमच्या गोंयांत कळना. पण बाकी सगळीकडे म्हणजे ज्या ज्या जाग्याचेर संद अवेलेबल नाशिल्ली त्या जाग्याचेर मेडिकल इंजिनियरिंग आनी नर्सिंग कॉलेजीस सुरू करून नवीन तरणाट्यांक संदी दिवपाची केली. नॅशनल एड्युकेशन पॉलिसीच्या माध्यमांतल्यान म्हणजे मातृभाषेंतल्यान तांकां मेडिकल एड्युकेशन आनी इंजिनियरिंग एड्युकेशन अवेलेबल करून दिवप. मागासलेल्या भागातले भुरगे हे फक्त आपल्या मातृभाषेंतल्यान शिक्षण जायना म्हणून फाटी उरताले. आज ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी नॅशनल एड्युकेशन पॉलिसीच्या निमित्तात की मातृभाषेंतल्यान शिक्षण अवेलेबल करून दिवपाची संद ही तांच्यांनी अवेलेबल करून दिली. तुम्ही जर पळयशात जाल्यार स्टाफ सिलेक्शन माध्यमांतल्यान कितलेशेच फावटी म्हणजे आमी म्हणटा की 10 लाखाच्या पेक्षा चड भरती ह्यो सगळ्यो स्टाफ रिक्रुटमेंट आसतली पुलीस रिक्रुटमेंट आसतली रेल्वे रिक्रुटमेंट आसतली बँकिंग सेक्टर आसतले ह्यो नॅशनल लेवलाचेर संदी ह्यो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी युवकांच्या खातीर अवेलेबल करून दिली. म्हणून तर म्हणजे आयच्या घडीक सांगता आसतना आयज परत एकदा हांव नेहरू युवा केंद्राचें खूब खूब अभिनंदन करता आनी निश्चितरित्या तुम्ही चलयल्ल्या कामांक हांव शुभेच्छा व्यक्त करता. आणि बाब कालिदास घाटवाळ यांच्यानी सांगला त्या प्रमाणे म्हणजे यूथ पॉलिसी आम्ही करपाक शकले पण यूथ पॉलिसी केल्या उपरांत कोविडाच्या कार्यकाळात आम्ही यूथ वेलफेअर बोर्ड म्हणा किंवा कमिशन हे फुडें व्हरपाक खंय तरी मातशें कमी पडिल्लें. पण निश्चितरित्या स्टेट गव्हर्नमेंट जे आसा हे यूथ वेलफेअर बोर्ड आसत किंवा कमिशन आसत युवकांच्या कल्याणा खातीर युवकांच्या स्पोर्ट्स आनी बाकीच्या सगळ्यो एक्टिविटीज यूथ एक्टिविटी फुडें व्हरपा खातीर येता त्या फुडल्या वर्सभराच्या कार्यकाळात वेगवेगळ्यो एक्टिविटी यूथ क्लबांक आणि भुरग्यां खातीर करपा खातीर आमी कटिबद्ध आसतले हांव इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. जय हिंद जय भारत.